आठ आहे मंदिर, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. खूप बनावट बघा ना, अजून पण पूर्वी. फायनली आमची गाडी निघाली आहे. निघालो आहे आणि आता आम्ही चाललो ओंकारेश्वरला. बोले पुढे रात्रभर जागले होते म्हणून आता काही जण झोपले, काही लोक जागे. आताच कंटिन्यू झोपतो बघा. मला कुठे पण टाका, हा कुठे पण झोपतो. दोन मजनू बाजूला बसलेत. हा बाय वन गेट वन फ्री आहे, तो पण झोपला. बेलाच्या पानाची देवला शंकरा महादेवा महादेवा. समुद्राची माया मोरया 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 निभाळताने तुझी सेवा करू काय नाही. अन्याय माये कोट्यान कोटी ईश्वरा वा तुझ्यावर कोटी. नमस्कार मित्र परिवार. सकाळी आम्ही आय थिंक मला वाटतं 8 वाजता उज्जैनमधनं आमच्या हॉटेलमधनं निघालो आणि फायनली आता 1:15 झालेत. तर 8, 9, 10, 11, 12, 1 टोटल 5 तासाची आम्ही रनिंग आमच्या गाडीने केली आणि ही आमची 12 सीटर गाडी होती. तर आणि आता इकडे इतका ट्रॉफिक आहे ना, म्हणजे ओंकारेश्वरच्या मंदिराच्या परिसरामध्ये इतक्या जाम आहे. तर त्यांनी गाडी पार्किंगमध्ये लावली आणि तो बोलला की इथून तुम्ही चालत जावा, कारण की पुढे गाडी जायला खूप टाईम लागणार. तर आम्ही आता चालत निघालो आहे. तर हा संपूर्ण पार्किंगचा परिसर आहे. तुम्ही मागे बघू शकता गाड्या लागल्यात. हा संपूर्ण पार्किंगचा परिसर आहे. टोटल आम्ही कमीत कमी 5 तासाचा प्रवास किंवा 4 तासाचा प्रवास आमच्या त्या गाडीतने केला. तर खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही जर येत असाल ना तर कम्फर्टेबल गाडी करून या. आमची पण थोडी कम्फर्टेबल होती, पण इतकी पण कम्फर्टेबल नव्हती. म्हणजे कारण की 4 तासाची रनिंग करायची म्हटलं म्हणजे गाडी खूप कम्फर्टेबल पाहिजे. आणि थोडं आमची धावपळ झाली, त्याच्यामुळे सकाळी नाश्ता करायला नाही भेटला. आता डायरेक्ट आम्ही बाहेर काहीतरी हलकं खाणार आणि डायरेक्ट, कारण की पहिलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणार, त्याच्यानंतर मग डायरेक्ट बाहेर काहीतरी जेवायला बसणार चांगल्या रेस्टॉरंटमध्ये. तर जरा प्रॉपर नियोजन ठेवा, कारण की जरा सध्या ते नियोजन चुकलं ना तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे आम्ही 13 जण बसलो आहे. थोडं दाखवायला काही गडबड होते, कारण की लेट झालं आहे. प्रॉपर वगैरे काढून दाखवत येत नाही. 13 जण बसलो आहे. तर आम्ही जिथे गाडी पार्किंग केली ना त्याच्या बाहेरच आम्हाला ऑटो भेटते. 20 रुपये पर पर्सन सीट आहे असे ते लोक बोलतात. आणि टोटल 15 मिनिटाचा डिस्टन्स आहे. तर आणि इकडे साईडला जरा ट्रॉफिक पण थोडा जास्तच दिसतोय जाताना. तर काय थोडा मॅनेजमेंट नीट व्यवस्थित करा, कारण की जरा थोडं चुकलं झालं आहे, गडबड होऊ शकते. रिक्षावाल्याने आम्हाला मंगलेश्वर या मंदिराच्या परिसरामध्ये सोडलं आहे. तर पहिला मंगलेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि मग ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं असं तो रिक्षा आम्हाला बोलला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओंकारेश्वरमध्ये आपण VIP दर्शन पण करू शकतो 300 रुपयामध्ये असं तो बोलला. आणि मंदिर बघा ना एकदम पूर्वीच्या काळातलं, म्हणजे अजून पण तसे दगड ठेवलेले आहेत एकदम आहे तसे. एक पवित्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनाची लाईन इथून चालू होते. आणि इथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तर आता पोरं डिसाईड करतात की कसं कुठे जायचं. हे गाईड लोक आहेत, हे सांगू पण शकतात, खरं पण सांगू शकतात. तर तुम्ही नीट डिसिजन घ्या तुमचा पर्सनली.
तर आमचा विचार चालला आहे की पहिला मंगलेश्वर करायचं आणि मग तिकडे जायचं. आता बघूया काय करताय. ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन असतात, एक बोटिंग आणि एक पुलाने. तर बोटिंगची शाळेत 50 रुपये चार्जेस आहेत आणि पुलाने गेला तर फ्रीमध्ये आहे. तर पुलाने मला वाटतं थोडा टाईम लागतो असं तो सांगत होता. आता तो त्याच्या बोटिंगमध्ये बसावं म्हणून सांगत होता का खरंच टाईम लागतो ते आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयाच. तर बघूया आता एक्सपिरियन्स सुरू झाला आपला अनुभव. तर मला तर असं वाटतं की तुम्ही पहिलं ओंकारेश्वर करा, कारण की तो ज्योतिर्लिंगामध्ये येतो आणि त्याच्यानंतर तो दुसरा ज्योतिर्लिंग का म्हणजे ते दुसरं मंदिर करा, मला असं वाटतं. बाकी तुमचा डिसिजन आहे. तर इथून बोटिंग सुरू आहे मंदिरात जाण्यासाठी. वेळेचं बंधन असल्यामुळे रपारप व्हिडिओ काढून दाखवले, कारण की पब्लिक पुढे गेलं आहे. खूप गुड एक्सपिरियन्स. फायनली त्या पुलाच्या साह्याने आम्ही ह्या लोकेशनला पोचलो आहे आणि इथेच ओंकारेश्वर आलो होतं आहे. मंदिराचा परिसर खूप म्हणजे फिरवी आहे, म्हणजे कन्फ्युजन व्हायला होतं. खूप फिरवी आहे, कन्फ्युजन व्हायला होतं. तर तुम्ही जरा प्रॉपर 2-3 चांगला व्हिडिओ बघा आणि मग या, कारण की जरा बाचक्याला ठिकाणं जायचं की ठिकाणं जायचं. आम्ही पण एवढं व्हिडिओ बघून आम्हाला बाचके झालं, म्हणजे तुम्ही तर तुम्हाला तर नॉर्मलच आहे. तर मी तर बोलतो लोकल कोणतरी गाईड बीड असेल पकडा आणि त्यालाच घेऊन या, ते इझी पडेल तुमच्यासाठी. महादेव बोलत आम्ही आता पोचलो आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये. तर सगळेजण घाई गडबडीमध्ये आहेत, कारण की एकाची ट्रेन आहे. ते जागोजागी गहू विकायला बसलेत का ते मला समजत नाही. गहू आहेत, तांदूळ आहेत आणि पीठ आहे. तर ह्याचं कारण काय ते मला, तरी कशासाठी विकायला बसले ते मला माहिती नाही, पण काही कारण असेल किंवा चढावा बिडावा द्यायचा असेल तर आम्हाला तर माहिती नाही. पण तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच घेऊन जावा, कारण की ते काहीतरी कारण असेल. असं तर कोण बसणार नाही विकायला. आम्हाला माहिती नाही, पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्कीच नेक्स्ट टायमाला जेव्हा पण तुम्ही याल कधी वेळ काढून तेव्हा ते नक्की घेऊन जावं आणि बघा त्याची इन्फॉर्मेशन काढा कशासाठी येते. आता थोडा वेळ जास्त झाला आहे, पण मी त्यांना विचारत नाही की कशासाठी येते काय प्रोसेस. ठीक आहे. समुद्र आहे हा पण साईडला आणि हा पण साईडला नाही, सॉरी नदी आहे आणि आम्ही नदीच्या वरून चाललो आहे, पुलावरून. खूप छान एक्सपिरियन्स आहे. थोडा लेट झालं त्याच्यामुळे घाई गडबड झाली आहे. तर नियोजन चुकू नका, नियोजन चुकलं तर लय गडबड होते. तर आमच्यासोबत झालं असं थोडं, म्हणजे चुकल्यामुळे थोडासा लेट झाला, पण थोडासा लेट झाला तरी इकडे भरपूर असर पडतो, कारण की बाकीची कामं पेंडिंग राहतात. मग तर आम्ही लोक आता VIP दर्शनासाठी चाललो आहे. पर पर्सन 350 रुपये चार्जेस आहेत. तर आतमध्ये जाऊन एक्सपिरियन्स घेऊया की कसं काय प्रोसेस आहे. तर बघूया आता की इथं बोलतात की गाभाऱ्यामध्ये जाऊन देतात. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया की गाभाऱ्यामध्ये खरंच जायला भेटतं की नाही भेटतं, की बाहेरूनच काय आहे प्रोसेस. बघूया आता, ट्राय करूया. खूप गर्दी आहे VIPला पण, आणि साधी लाईन तिकडे आहे. लाईनमध्ये पण इतकी गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. हर हर महादेव बोलतो सही. हां बोला ना. महादेव 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 बोलत बोलत आम्ही चाललो आहे भोलेनाथाच्या दर्शनासाठी. तुफान गर्दी आहे. अरे हा डेमो देतोय बॉडी कमलेश्वर. अरे डेमो देतोय तो, आवाज कसा टाकायचा. हा ये आवाज टाकतो, आवाज टाकतो. ओंकारेश्वरचं शिवकालीन मंदिर अजून पण तो दगडी आहेत ना, तशाच आहेत. अद्भुत अनुभव मला मी हात लावून दाखवतो. पूर्वीच्या काळातलं बांधकाम. काही क्षणामध्येच आपलं ओंकारेश्वराचं दर्शन होणार आहे. काय कसं काय
दोन घे दोन. आठवत नाही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती समोर शिवलिंग आहे तुम्हाला. फायनली तो क्षण आला आहे. समोरच शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता इथून चाललो आहे आतमध्ये. ही VIP लाईन आहे. हा फ्रीमध्ये येत नाही, नंतर तुम्हाला घेत नाही. हे मस्त कानडे गुफेसारखी गुफा आहे. त्या गुफेतून आम्ही आतमध्ये जाणार आणि दर्शन घेणार. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. गपचूप मोबाईल घेऊन आलोय. मोबाईल जमवण्याची शक्यता लांबत ठेवतो. फायनली ज्योतिर्लिंग आमच्या समोर आहे आणि खूप छान असं दर्शन आमचं होते. बघू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आम्ही VIP दर्शन घेतलेलं आहे. खूप गुड एक्सपिरियन्स आहे आमचा. मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलेलं आहे. म्हणजे बघू शकता माझ्या मागे मोबाईल अलाउड नाही तरी ही बघा ही गाभाऱ्यातली गर्दी. आणि आम्ही VIP ने आलो आहे आणि ही साधी लाईन आहे. हर हर महादेव बोला आणि पुढे चला. त्याच्या आजूबाजूला खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन व्हिडिओ काढला आणि मला म्हणजे प्रॉपर दाखवता आलं. पण त्याच्या हिशोबाने ठीक आहे. जास्त दर्शन झालं असं मी बोलेल तुम्हाला. माझ्याच नाही, माझ्या सर्व सोबतच्या मित्रांचं पण खूप छान दर्शन झालं. आम्ही माथा टेकला म्हणजे शिवलिंगाला माथा टेकू शकत नाही, पण ते बाहेरचा जो पॅसेज असतो त्याला माथा टेकला. खूप छान एक्सपिरियन्स होता. तर सर्वांचं छान असं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही सर्व एकत्र आलो आहे. आता इथे बसणार, डिस्कस करणार आणि पुढची गोष्टच करणार. खूप अद्भुत अनुभव होता. खूप अद्भुत अनुभव होता. ओंकारेश्वर मंदिराचं इतकं छान आमचं दर्शन झालं ना. तर आता आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही आता खाली चाललो. बाकी मोठं घालतं आहे. तर फायनली आमचं ऑनेस्टली सांगू ना तुम्हाला तर खूप छान दर्शन झालं. आम्ही VIP पासेस घेतले होते. ते VIP पासेसची तिकीट म्हणजे किती 300 रुपये होती ना पर पर्सन तिकीट. 300 रुपये पर पर्सन तिकीट होती. जसे तुम्ही लाईन सुरू करता त्याच्या बाजूला एक ऑप्शन असतो VIP लाईन. त्याच लाईनीने तुम्ही सरळ चालत यायचं. तिथे VIP लाईन चालू होते. तिथे तुम्ही VIP लाईन घेऊन डायरेक्ट येऊ शकता. मी तुम्हाला मागे VIP लाईनचा एक खालचा जलवट असतो. तर ही जी लाईन बघते ना, 1 मिनटं थांबतो. ही जी लाईन बघते ना ही नॉर्मल लाईन आहे. आणि ही जी लाईन आहे ना ही बघा ही VIP लाईन आहे. ह्या लाईनीचे तुम्हाला 300 रुपये पर पर्सन द्यायला लागतात. आणि ह्या लाईनीला कुठल्याच प्रकारचे चार्जेस नाही. खूप एवढं छान दर्शन झालं ना. तर तुला कसा एक्सपिरियन्स वाटला? खूप गर्दी होती आणि खूपच खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती. तरी पण काय सीन गेला. हे पासेस घेतले पण ऐक ना, वर काय जसं मला स्वतःला वाटलं नाही. काय की नाही काय केलं माहिती आहे का? पब्लिक दाखवतो आणि ते घेऊन गेलं. चांगलं केलं का वाईट केलं तुझं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की चांगलं केलं, पण चांगलं कसं करावं ते सांगायचं इथून का. त्यांच्यासोबत गेला. आता आपण खाली गेलो तो नाही आला, मिसमॅच झाला. मग पण बघा VIP लाईनीची परिस्थिती. ओंकारेश्वरचं दर्शन झाल्याच्यानंतर आम्ही आता चाललो आहे. काय करायचं? तर ओंकारेश्वर दर्शन झाल्याच्यानंतर मंगळागौरला चाललो आहे. तर आता इथे बोटिंग सुरू होती आमची. बोटीची रन. चला आता बोटीने सपोर्ट करूया.
बोटीमध्ये पहिलंच पाणी शिरलेलं आहे. थोडा बॅलन्स मॅटर करतो खूप भाई. बसताना विचार करून बसता. बॅलन्स बिघडला तर बोट पलटी लाकडी बोट आहे. तर आमची बोटीची जर्नी सुरू झाली आहे. आमची मोटार पण सुरू झाली आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाबा आलू नका आलू नका आलू नका. तर आता आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन केल्याच्या नंतर आमची जर्नी सुरू झाली बोटीने. छान आहे. जर तुम्हाला परिसर फिरायचं असेल तर 150 रुपये चार्ज आहेत आणि समोर जायचं असेल तर 50 रुपये चार्ज आहेत. थोडं पुढे सेल्फी घेतात, फोटो घेतात, एन्जॉयमेंट करतात, मजा मस्ती करतात. खूप छान आता ओंकारेश्वरचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता बोटीने सफर सुरू केलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे पर पर्सन 50 रुपये. आता बोटमधनं पापा की परी बोटचं नाव होतं. मँडी ये कभी खुशी कभी गम. एक एक करून बोटीतनं सर्वजण उतरले आणि पुढच्या जर्नीला सुरुवात करतोय. दोघं जण अजून पण आहेत बोटीमध्ये सेल्फी घेत आहेत. मंदिरामध्ये यायचं म्हणजे मन प्रसन्नच होता. एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग असते. दररोजप्रमाणे आज पण मी मागेच आहे. फायनली आम्ही सेकंड मंदिरामध्ये आलो आहे आणि तिथे जास्त गर्दी नाही. ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. मी आताच त्या ज्योतिर्लिंगामध्ये प्रवेश केलेला आहे. पोरं माझ्या इथे उभे आहेत. गाठेलं मंदिर, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. खूप बनावट बघा ना, अजून पण पूर्वीच्या काळातल्या म्हणजे खूप जुना काळातलं मंदिर असेल. आता गाभाऱ्याच्या आतमध्ये जाऊन पूजा करणार आहे. तर यांनी सेटलमेंट केलेली आहे. आपण आता गाभाऱ्यात जाऊन करणार आहे. मंगलेश्वर ज्योतिर्लिंग हा पण एक खूप जुना देवस्थान आहे. असं बोललं जातं की मंगलेश्वर ज्योतिर्लिंग आणि आता जे आम्ही ज्योतिर्लिंग केलं ते दोन्ही ज्योतिर्लिंग एकसाथ करायला लागतात. नाही तर त्याआधी अपूर्ण पूजा होते असं बोललं जातं. तर त्याला आता व्हिजिट करूया आतमध्ये. खूप प्राचीन आणि पूर्वीच्या काळातील मंदिर आहे. गँग आमची इथे उभीच आहे. वापस एकदा VIP दर्शन घ्यायचं आहे. पोरांनी बोलले की VIP दर्शन घेऊया कारण की लवकर होईल. भोलेनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये बसून जर आपण असं उपाय नाही बोलणार तर मग त्याला काय अर्थच नाही. शानमध्ये भोलेनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये बसलो आहे आणि ओम नमः शिवायचा जप चालू आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः पण खूप छान दर्शन झालं आमच्या लोकांचं आणि आम्ही अभिषेक पण केला. तर खूप गुड एक्सपिरियन्स होता आमच्या लोकांचा. तर असंच भोलेनाथ मला तर तुझ्या आशीर्वाद कृपापेक्षा आमच्या सर्व पार्टीचे ठेव आणि असंच आपल्या सर्व पोरांना एकत्रच राहू दे आणि एकत्रच अशी तुझ्या दर्शनाला 12 ज्योतिर्लिंगांसाठी येऊ दे. तुला हर हर महादेव. खूप छान दर्शन झालं. आता बाहेर पडतोय गेटने. बघा लाईन किती आहे. कमीत कमी 1 तास कुठे जाणार नाही. जेवायला बसतोय कारण की आज थोडा लेट झाला. कारण की काय झालं, सकाळी एवढी धावपळ होती ना मंदिरामध्ये जाण्याची. उज्जैनची आरती संपवली, त्याच्यानंतर ओंकारेश्वरला आलो, त्याच्यानंतर अजून एक मंदिरामध्ये गेलो. त्याच्यामध्ये इतकी धावपळ झाली की जेवायलाच भेटला नाही वेळ दुपारचा. आणि आता संध्याकाळचे 5-5:30 वाजले टायटिंग आणि आता आम्ही जेवायला बसतोय.
बघूया आता काय स्पेशल पब्लिक मागवतोय, आपण पण तेच खाऊया. मेनू पण मजबूत आहे. खूप छान असं दर्शन झालं आणि ह्याच गाडीतनं आता आम्ही लोक इंदोरला उतरणार आहेत, हे लोक उज्जैनला उतरणार आहेत. तर खूप छान असं दर्शन. तुला गणेश आवडेल ते बोल, चालेल आपल्याला. मी इंग्लिशमध्ये बोलतो ना, समजत नाही. हां आणि भीड़ इतनी हो रही है, बहुत खतरनाक भीड़ हो रही है. जो अपन से पहले गाड़ी उड़ गई थी ना,